आज आपण अस्तर कसं जोडायचं हे पाहणार आहोत। म्हणजे पूर्ण फिटिंग आहे, पूर्ण अस्तर कसं जोडायचं व्यवस्थित एकदम स्टेप बाय स्टेप। जर नवीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। पाहू शकता आपण क्रॉस पट्ट्या समोरासमोर एकसारख्या लावून ठेवलेल्या आहेत। पाहू शकता हा फ्रंट आहे, व्यवस्थित असं अस्तर मारून घ्यायचंय, कुठंही चोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि हे पाहू शकता शोल्डर पासून ती आपण लाईन खेचलेली आहे। आणि हा फ्रंट, इकडचा फ्रंट आणि इकडचा फ्रंट एकावर एक ठेवून आपण व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। कुठंही कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट केलेला आहे, म्हणजे जी समोरची मार्जिन वाढते ते वाढणार नाही, परफेक्ट असं होणार आहे। पाहू शकता आपण सगळं व्यवस्थित करून घेतलेले आहे दोन्ही पार्ट। आता आपण पाहूया कटोरी पण व्यवस्थित तशीच एकसारखी करून घ्यायची आहे। आणि दोन्ही पण एकावर एक ठेवूनच नंतर अस्तर मारून झाल्यावर आपण हे करून घेणार आहोत। अतिशय स्टेप बाय स्टेप एकदम स्लो याने आपण अस्तर कसं ते पाहत आहोत। आणि आपल्या क्लासचा आज आहे 28वा दिवस। तर हा पाहू शकता तुम्ही, यामध्ये बेसिक अस्तर एकदम परफेक्ट, कुठेही चोळ येणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे। जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण व्यवस्थित मार्जिन कट करून टाकायची, एक्स्ट्राची एकावर एक ठेवायची कटोरी आणि अशी लावून पाहिजे, कुठं कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची। आणि झालं असेल तर हे असं कट करून टाकायचं आहे। आणि आता आपण कटोरी रुंदी आहे 6 इंच, तर आपण 6.5 ठेवून द्यायचं आणि तिथं टक्स मारून म्हणजे कट करून घ्यायचं। तो आपला उरलेला आहे आपला टक्स। अशी ही आपली कटोरी अस्तर मारून झालेला आहे। आणि त्या साईडचा आपण थोडंसं वर घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्या साईडला आपण क्रॉसपट्टी आपली खालीवर होऊ नये त्यासाठी आपण ते साईड आपण थोडीशी कट करून घेतलेली आहे। आणि आता आपण क्रॉसपट्टी समोरासमोर ठेवलेली होती। अतिशय स्टेप बाय स्टेप, म्हणजे तुम्हाला समजेल की एकसारखी होणार नाही। नाहीतर कधी कधी एक साईडचीच कटोरी होती, एक साईडचाच फ्रंट पण होतो। तर असं समोरासमोर ठेवून घेतल्यामुळं आपलं तसं काही होत नाही, वेळ वाचतो, पटपट अस्तर मारायचं सुचतं। असं आपण क्रॉसपट्टी अस्तर मारून झालेले आहे। आता आपण दुसरी क्रॉसपट्टी अस्तर मारत आहोत। त्यावर दाब टीप द्यायची व्यवस्थित। ह्या गोष्टी ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याचे फायदे खूप आहेत। क्रॉसपट्टी एकावर एक ठेवायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा, म्हणजे आपली काज बटन पट्टी कमी जास्त होणार नाही। आता आपण फ्रंट जोडणार आहोत। पाहू शकता कटोरी थोडी जास्त आहे पण ती बरोबर होते। डबल टिप मारून घ्यायची आहे। अस्तर जोडण्यापासून ते फिटिंग करण्यापर्यंत आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। पूर्ण ही टिचिंग आहे, फिटिंग आहे। अस्तर जोडण्यापासून ते फिटिंग करण्यापर्यंत हा आपण काज बटन पट्टीचा भाग आहे। त्यासाठी एक टेन्शन आपण साईडला सोडलेला आहे, म्हणजे आपला जो पॉईंट आहे कटोरी पॉईंट तो साईडला जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे आपण। आणि जो एक्स्ट्राचा आहे तो आपण कट करून टाकलेला आहे। पाहू शकता एकदम छान असे आपला पफ तयार झालेला आहे। आणि जो टक्स आहे आपण त्यात थोडंसं कट केलेलं आहे, म्हणजे आपलं
क्रॉसपट्टीमध्ये येणार नाही आणि जर आलं तर ते असं खेचल्या जातं, त्याच्यासाठी आपण ते कट केलेलं आहे. आता दुसरी पण तशीच जोडून घ्यायची आहे. आणि पाहू शकता आपण नखाने असं प्रेस केलेलं आहे, म्हणजे आपले जे कटोरीचा भाग आहे तो एकदम प्लेन बसतो, खेचल्या जात नाही. आपण ते कट करून टाकलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, अशी आपली कटोरी पफ तयार झालेला आहे. आणि ह्या फिनिशिंगसाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. छोट्या वाटतात पण खूप मोठं याच्यामध्ये फरक पडतो ब्लाऊजमध्ये, फिनिशिंगमध्ये, फिटिंगमध्ये. त्यासाठी आपण ह्या गोष्टी टाळायच्या नाही आहेत. प्रत्येक गोष्टीला महत्त्व द्यायचं. एकदम आता गळा आपण गोल आकार करून घेतलेला आहे. आणि असं एकावर एक ठेवूनच आपण सगळं पाहायचं आहे, कमी जास्त होणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे. पाहू शकता. आता आपण क्रॉस पट्टी घेणार. ते कटोरीच्या साईडनेच त्याची ती मार्जिंग आहे ती आपण हातूनच टाकायची, म्हणजे जे आपले कटोरीचं जे आकार आहे तो व्यवस्थित होतो, नाही तर उलट. ती पण काळजीपूर्वक तिथं लक्ष द्यायचं आहे कटोरी जोडताना, क्रॉसपट्टी जोडताना. काज जोडच्या अगोदर आपण एकाला एक पाहिजे, एक्स्ट्राचा भाग असा कट करून टाकायचा आहे. आपली फिनिशिंग येते. आणि हा आहे गळ्याचा भाग निघलेला, त्याच्यातच आपण बटनपट्टी काढणार आहोत. बटनपट्टी आपण ठेवलेली आहे 2.5 पावणे 3 इंच रुंदी. ही आहे काचपट्टी. 1.5 इंचाची ठेवलेली आहे आपण तयार. या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ब्लाऊज शिवताना, टिच करताना. 1 इंच सोडायचे समोरच्या साईडला. टीप मारून झाली की नखाने प्रेस करायचं, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग येते चांगली. दोरा वगैरे आखडलेला तर व्यवस्थित होतो, त्यासाठी नखाने प्रेस करायचं. इकडून सुद्धा आपण काचपट्टी टिच करून घ्यायची आहे. पाहू शकता एकदम फिनिशिंग आली आहे आपली काच बटन पट्टी. एकदम व्यवस्थित अशी आपली तयार झालेली आहे बटन पट्टी. आता आपण गोटसाठी म्हणजेच पायपिंगसाठी कपडा कट करून घेणार आहोत. आणि हा क्रॉसच कट करून घ्यायचा आहे, आपल्याला पायपिंग जोडायची आहे.
आपण वन साइड टेन्शन लावून घ्यायचं कारण आपल्याला पाइपिंग स्टिच करायची आहे। पाइपिंग वन साइडने जर लावलं तर तुमच्या ब्लाउजला खूप सारा असं गेटअप येतं, बारीक एकदम बारीक अशी पाइपिंग येते। पाहू शकता मी दोरी टाकून आपण पाइपिंग केली आहे। आणि तुम्ही पण नेहमी प्रयत्न करत जा की तुमच्या ह्याच्या म्हणजे फिनिशिंग मध्ये असे खूप सारे छोटे छोटे गोष्टी आहेत त्या आपण फॉलो करत आहेत। म्हणजे पाहू शकता आपण पाइपिंगची पट्टी तयार झाल्यावर असं हाताने प्रेस करून घ्यायची, म्हणजे दोरा वगैरे आखडलेला असतो तो निघून जातो आणि पाइपिंग एकदम लूज अशी सरळ होते। त्यासाठी ही मारून झालं की असं प्रेस करून घ्यायचं आहे। आता आपण सुरुवात करायची पाइपिंग जोडायला। आतला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून टाकलेला आहे, म्हणजे आपली पायाची जी आतून पट्टी मोडतो ते अतिशय फिनिशिंग मध्ये येते, कुठेही जाड बारीक असं होत नाही। त्यासाठी तो आतला कपडा एक्स्ट्राचा करून घ्यायचा। बघता एकदम अशी फिनिशिंग आलेली आहे। वन साइड टेन्शन काढून टाकलेला आहे। आता नॉर्मल फूट लावणार आहोत। पाहू शकता हा पण कपडा काढून घेणार आहोत, कट करून टाकणार आहोत। पाहू शकता एकदम फिनिशिंग ब्लाउजला फिनिशिंग करताना असं ब्लाउज असं परफेक्ट असं डोळ्यात आलं पाहिजे, फिटिंग आपली आलेली पाहिजे आणि कोणते दोरे वगैरे असता कामा नाहीत, नाहीतर तुमची त्याच्यावरूनच कळते की तुम्ही किती दिवस झाले तुम्ही ब्लाउज शिवतात। ब्लाउजला फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे। पाहू शकता गळा एकदम गोल असा आलेला आहे। ह्या बाहीचा आपण व्हिडिओ केलेला आहे काल, तुम्ही तो पण व्हिडिओ पाहू शकता। आपण कशी बाही डिझाइन बनवलेली आहे बाहीला, पाठीला आणि गळ्याला, ते तो पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। अतिशय स्टेप बाय स्टेप आपण असे हे डिझाइन असे सोबर केलेली आहे। टक्स आहे 4 इंचावर। आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत। शोल्डर जोडताना सुद्धा खालची पट्टी, कमरेचं खालचं पट्टी आणि वरचं बरोबर यायला पाहिजे, कमी जास्त होता कामा नाही। आणि जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण आता कट करून टाकणार आहोत। खूप सुंदर असं आपलं ब्लाउज तयार झालेला आहे। याचे डिझाइनचा मी अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊ शकता। अतिशय स्टेप बाय स्टेप पण मी त्यामध्ये पण सांगितलेलं आहे। अतिशय छान अशी आपण डिझाइन केलेली आहे पाठीला, गळ्याला आणि बाहीला, पाहू शकता। आता ते आपण कमरेचं सेंटर करू। जुन्या ब्लाउजचं सुद्धा आपण सेंटर मारून घ्यायचं आणि जिथून आपली फिटिंगची टीप आहे तिथून आपण खूण करायची
आणि तिथूनच आपल्याला फिटिंग करायची आहे. म्हणजे अजिबात तुमचं कमी जास्त होत नाही. ब्लाऊज व्यवस्थित अशी फिटिंग येते आणि कमी टिपामध्ये कमी वेळेमध्ये तुमचं ब्लाऊज फिटिंग होतं. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकलेला आहे. साईडने आपण स्टिच करून घेतलेला आहे. पाहू शकता आपण एकावर एक असं ठेवून दिलेलं आहे. कमी जास्त होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. दोन्हीही साईड सेम अशा झालेल्या पाहिजेत. आता आपण मोंढा मोजून घेणार आहोत. जुन्या ब्लाऊजचा मोंढ्यावरूनच आपण नवीन ब्लाऊजचा मोंढा सेट करणार आहोत. हे आपण इथं आपण कचका दिलेला आहे, तिथं आपली फिटिंग आलेली आहे ब्लाऊजची. होऊ शकता ह्या कचका सोडायचा आणि हा कचका पकडायचं. म्हणजे जो मधला जो मार्जिंग आहे ती आपण सोडून द्यायची. असं हे आपलं परफेक्ट असं छातीला आलेलं आहे ब्लाऊज. आता आपण छान असा पाठीला बो तयार करणार आहोत. कारण आपल्याकडे कपडा एक्स्ट्रा होता म्हणून आपण हे बो तयार करणार आहोत. अतिशय छान दिसतो असं मॉडेल ब्लाऊज तयार होणार आहे आपलं. आणि मी आत्तापर्यंत क्लासमध्ये परफेक्ट अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला समजेल असंच सांगितलेलं आहे. आणि आपला क्लासचा 28वा दिवस आज पूर्ण होत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे तुम्हाला त्यामधल्या छोट्या मोठ्या गोष्टी कळल्या जाईल. आणि मागचे व्हिडिओ चेक करत राहा, काय काय सांगितलेलं आहे ते पण तुम्ही पाहत चला. छान असं आपण बो तयार करून घेत आहोत. खूप छान असं मॉडेल ब्लाऊज तयार होणार आहे आपला आज. अस्तरपासून ते फिटिंगपर्यंत सगळ्या गोष्टी मी या ब्लाऊजमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. त्या सगळ्या छोट्या गोष्टी फॉलो करा आणि ब्लाऊज शिवत चला. आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत जा. म्हणजे तुम्हाला अतिशय छान अशी तुमचे ब्लाऊज तयार होणार आहेत. आणि तुमचे ब्लाऊज कधीच बिघडणार नाहीत. ही अशी फिटिंग करा तुम्ही. होऊ शकता आपण मागचा बो तयार करून घेतलेला आहे. स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आपण त्याचे कोन तयार करून घ्यायचे, काढून घ्यायचे. एकदम छान असं बो तयार झालेला आहे आपला, पाहू शकता तुम्ही. आणि ब्लाऊजचा मध्य करून घ्यायचा. बरोबर सेंटरला हे बो आपण लावणार आहोत. सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटर करूनच बोलावल्यामुळं पाठीला सुद्धा एकदम
सेंटरवर बो आल्यामुळे एकदम छान असं दिसणार आहे आपलं ब्लाऊज, मॉडेल ब्लाऊज। पाहू शकता आपण बाहीला पण एक छान अशी डिझाइन बनवलेली आहे। तुम्ही हा डिझाइनचे व्हिडिओ सुद्धा पाहत चला, म्हणजे तुम्हाला कळत चलेल। अतिशय सोप्या डिझाइन आहेत आणि हा प्लेन कपडा असल्यामुळे आपण याला असे डिझाइन दिलेले कॉम्बिनेशन मध्ये बाही, पाठी आणि गळ्याला। बाहीची फिटिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे। एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा आहे। तुमची फिटिंग महत्त्वाची आली पाहिजे। ब्लाऊज डिझाइन वगैरे चांगला असेल तर तुमची फिटिंग पण तेवढीच चांगली पाहिजे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, मध्ये स्किप करू नका, कारण ह्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। फिटिंग पासून, अस्तर मारण्यापासून फिटिंग पर्यंत। पाहू शकता दोनच शिलाईमध्ये आपण फिटिंग कव्हर केलेली आहे। आता आपण इकडच्या साईडला आपण फिटिंग करून घेणार आहोत। या साईडला जशी केली तशीच या साईडला पण आपण कमरेचं माप दोन्ही साईडचं टाकलेलं होतं, त्याच्यामुळे दोनच टिपामध्ये आपली फिटिंग आपण कव्हर केलेली आहे। अतिशय स्टेप बाय स्टेप आणि ही परफेक्ट अशी फिटिंग आहे। तुम्ही तुमच्या ब्लाऊजला ट्राय करत चला। आता आपण ब्लाऊज चेक करतोय बरोबर आलंय की नाही। कमरेला आपला अर्धा इंच लूज झालेला आहे ब्लाऊज, आपण टिप मारून घेणार आहोत। आता आपण छाती मोजून घेणार आहोत, छाती बरोबर आली आहे की नाही। परफेक्ट अशी छाती आलेली आहे। कमरेचं आपण अर्धा इंच जे लूज आहे ते टिप मारून घेणार आहोत। अशी ही आपली परफेक्ट अशी फिटिंग आहे। तुम्ही तुमच्या ब्लाऊजला ट्राय करू शकता। आपलं हे मॉडेल ब्लाऊज तयार झालेलं आहे, अतिशय सोबर असं। पाहू शकता बाहीला आपण डिझाइन बनवलेले आहे। एकदम सोबर गळ्याला, बाहीला आणि कमरेला छान असं डिझाइन आपलं तयार ब्लाऊज तयार झालेला आहे, मॉडेल ब्लाऊज। आपण या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे 450 रुपये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा।